सुखिया कोण आहे सुखी? ज्याला आपण पाहतो दुखी महाराज. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी शाम के दास. कोई तन दुखी, कुणी तनाने दुखी, कुणी मनाने दुखी, कुणी धनाने दुखी. मग सुखी कोण आहे? सुखी शाम के दास. प्रत्येक जण दुखी. कशाने दुखी? संसाराने दुखी. सुंदर सुंदर सुनबाईने स्वयंपाक बनवलाय, सुंदर सुंदर गुलाबजामुन बनवलेत, आता खायचे आहेत ते, पण डॉक्टरांनी सांगितलंय तुम्हाला गोड खायला चालणार नाही, कारण तुमची शुगर वाढली. त्या गुलाबजामुनला काही अर्थ नाही. बंगला आहे, बंगल्याच्या समोर 4-4 गाड्या उभ्या आहेत, 4 व्हीलर उभ्या आहेत. मग त्यामध्ये बसावा आणि प्रवास करावा, पण नाही, आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला पायी चालावं लागेल. तुम्ही जर पायी चालला तर तुमचं हृदय चालेल. तुम्ही जर पायी चालला नाही तर तुमचं हृदय थांबणार. सुंदर सुंदर महाराज बाजरीची भाकरी बनवली, काळ्या मसाल्याचं वांग्याची भाजी बनवली, समोर मांडलंय, पण डॉक्टरांनी सांगितलंय तुम्हाला ते खायला चालणार, कारण तुम्ही जर ते खाल्लं तर तुम्हाला बसता येणार. प्रेमशी बोलो राधे राधे. मग काय सुख आहे त्या भोजनामध्ये, काय आनंद आहे त्या भोजनामध्ये, जे आपल्या समोर असताना देखील उपभोग घेऊ शकत नाही. म्हणून कोई तन दुखी, कोणाला शरीराचं दुःख नाही. एक दुखणं झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की चौथं, चौथं झालं की 5वं, नुसतं दुखणं सुरू. कोई तन दुखी, कोई मन दुखी. आमचं शरीर चांगलंय महाराज, पण आमचं मन दुखी. मन दुखी का? आमचं पत्र्याचं घरच राहिले, शेजारच्याचा बंगलाच झाला. दोघे आम्ही शेजारी शेजारी, पण आमचं पत्र्याचंच राहिलं आणि त्यांचा बंगला झाला ना महाराज. कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. सगळं दिलंय महाराज, पण काय करावं? पैशाशिवाय कशाचं पान हलत? पैशाशिवाय काय पर्याय नाही. कोई धन बिन रहत उदास. सगळे दुखीत महाराज. मग सुखी कोण आहे? सुखी शाम के दास. जो या कथेमध्ये बसतो, जो माझ्या भगवंतावरती प्रेम करतो, जो भगवंतावरती भक्ती अर्पण करून दररोज नित्य देवपूजा करतो, सुखी श्याम के दास, तो सुखी महाराज. समजून सांगितलं महाराज त्या संत महात्म्याने आत्मदेव महाराजांना. ज्याच्या आयुष्यामध्ये संतती आहे ती तरी कुठे सुखीत रे. अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र महाराज, त्यांचे पिता श्री कोण? दशरथ महाराज. अखिल